कंट्रोल करणं त्यांना खूप कठीण आहे. म्हणजे आता आम्हाला एक अनुभव असा आलेला की एक ताई होती आणि तिची मुलगी, ह्या दोघेही अडचणी आल्या होत्या. आणि तिची जी आई होती, जी मोठी होती ना ताई, ती जवळजवळ 20-22 वर्ष माहेर म्हणजे तिच्यासाठी बंदच होतं माहेरचं घर. कारण तिने सुद्धा मर्जीविरुद्ध लग्न केलं होतं. आणि ते जी ती सांगत होती आणि तिची मुलगी तिच्याबरोबर होती. आणि ती सांगत असताना ती मुलगी तिला इतकं कंट्रोल करत होती की तिचा हात धरणं, तिचा म्हणजे तिला की आई थांब नको रडूस वगैरे. तर आम्ही हे बघतोय सगळं, तर आम्हाला कळलं की ही इतकी का हे करते. म्हणून विचारून घेतलं, ताई ह्या कोण आहे? तर ही माझी मुलगी आहे. आणि ती मुलगी आपल्या आईबद्दल इतकं सांगत होती ना की 22 वर्ष तिने माहेरपासून दूर राहून कसं मला वाढवलं, कसा आमचा संसार तिने स्वतःचा उभा केला. ती ज्या पद्धतीने सांगत होती ना, मी खरं सांगतो की माझ्या डोळ्यात नाही, मी रडायला लागलो होतो. शूटिंग थांबलं होतं, खरं शूटिंग थांबलं होतं. ते कदाचित तो एपिसोड पण बघायला मिळेल. फक्त आम्ही काही या गोष्टी असं दाखवू शकत नाही, पण ते शूटिंग तिथे थांबलं होतं की इतक्या इमोशनल होऊन बरं ते इमोशनल झालेलं वातावरण पुन्हा हसवायचं आहे, हे खूप चॅलेंजिंग असतं. हे खूप चॅलेंजिंग आहे. आणि मला असं वाटतं की ते चॅलेंज स्वीकारण्यात एक वेगळी मजा असते, कारण एक वेगळा अनुभव मिळत जातो. आणि आम्हाला असं वाटतं की आम्ही नुसतंच मनोरंजन नाही, कसं असतं तुम्हाला एक सांगतो, एखादी जी सिरियस गोष्ट ना ती तुम्ही सिरियसली सांगायला गेलात ना तर पटकन कळत नाही. पण हसवता हसवता जेव्हा टचकन डोळ्यातून पाणी येतं ना, ते आमच्यासाठी फार महत्वाचं आहे. आणि ते जास्त लोकांना काय म्हणतात ना, क्लिक होतं. जसं आता मी ह्या सरांकडे मी बघतोय की हसतही होते पण डोळ्यात पाणी देखील आहे. सो आमच्यासाठी हे महत्वाचं आहे, ही मोमेंट आमच्यासाठी महत्वाची. आणि महत्वाचं म्हणजे काय की खूप जणांना बोलायला मिळत नाही. म्हणजे बोलल्यानंतर असं वाटतं की त्यांना जी संधी मिळाली व्यक्त करण्याची, तर एक आनंद असतो की मी कुठेतरी बोलू शकतो. बऱ्याच महिला आम्हाला सांगतात की आज आम्ही बोलू शकलो. तर तो जो रिलीव्हर असतो ना, तो या कार्यक्रमाद्वारे त्यांना मिळतो. तर ते पण एक खूप मोठं एक आम्हाला आनंद मिळतो की आम्ही करू शकतो आणि ऍटलिस्ट ह्यांचा भाग होऊ शकतो. आणि म्हणजे खरं तर आम्ही जेव्हा इतके शो केल्यानंतर जेव्हा हे प्रपोजल आम्ही चॅनलकडे दिलं, सर मराठी वाहिनीकडे, तर मी खरं तर आम्ही त्यांचे सर मराठीचे खरं तर खूप आभार मानतो की तो विश्वास त्यांनी आमच्यावरती ठेवला. कारण तसं बघायला तर विनयची पण ही ॲज अ निर्माता किंवा दिग्दर्शक म्हणून पहिली मालिका, अँकर म्हणून सुद्धा हा माझा वेगळा एक पहिलाच एक्सपिरियन्स आहे. अभिनय खूप केला, नाटकं केली, फिल्म्स केल्या, सिरियल केल्या, पण हे अँकरिंग हा जो काय प्रकार आहे हा खरं तर खूप कठीण आणि चॅलेंजिंग आहे. आणि मला असं वाटतं मी पहिल्यांदाच होते, त्यामुळे तो जो विश्वास सर मराठीने आमच्यावरती ठेवला त्यासाठी आम्ही त्यांचे खरं तर खूप आभार मानतो. कारण त्यांच्यामध्ये काही क्रिएटिव्ह जी टीम आहे त्यांचे सुद्धा खूप ह्या मालिकेसाठी इनपुट्स आहेत. आणि ते म्हणजे त्याचं क्रेडिट त्यांना नक्कीच द्यायला पाहिजे. अजून